अपेक्षा पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते। आता वाजलेले आहे संध्याकाळचे 6 आणि आता मी ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे कारण जस्ट मी आता आर्विकला होम ट्युशनला सोडून आलेली आहे। तर जस्ट 2 दिवसापासून मी त्याला एका ट्युशनला पाठवते। तर ब्रिटिश स्कूलच्या मॅम आहेत ज्या घरामध्ये ट्युशन्स घेतात आणि तुम्हाला तर माहितच आहे आर्विकचं ऑलरेडी ऍडमिशन झालेलं आहे आणि एप्रिल पासून त्याचे स्कूल स्टार्ट होईल। तर अजूनही 1-2 महिन्याचा मध्ये ड्युरेशन आहे कारण मुलं मग घरामध्ये कंटाळतात, खेळून किती खेळणार आणि आपल्यासोबत अभ्यासाला जरी बसली ना तरी सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास इतकीच त्यांची कॅपॅसिटी असते। मग त्यामुळे म्हटलं की कुठेतरी एंगेज राहायला पाहिजे, तर त्याच्यामुळे मी 5:30 ते 7:30 त्याला ट्युशनला पाठवते, अगदी जवळच आहे। सो मला सुद्धा ते बरं वाटतं आणि तो सुद्धा खूप म्हणजे हॅपीली जातो। जाण्याआधी दुपारी छान झोपून उठतो, स्वतःची सर्व तयारी स्वतः करतो, स्वतःची बॅग पॅक करणं, फ्रेश होणं, ब्रश करणं, इव्हिनिंगला केस विंचरणं, पावडर लावणं, कपडे घालणं, सगळं सगळं स्वतः करतो आणि रेडी होऊन छान आनंदात जातो। एकही पहिला दिवस आहे कोणाच्या नवीन घरी गेला तरी तो ऍडजस्ट व्हायला अजिबात वेळ घेत नाही, लगेचच छान जातो। त्याच्यामुळे माझ्यासाठी माझं बाळ मला फार स्पेशल वाटतं कारण तो मला स्पेशल फील करून देतो या सगळ्या गोष्टी करून। आणि आता घरी आहे तर मला फार हेल्प सुद्धा करतो मम्माला, वॉशिंग मशीन मधले कपडे काढणं, रॅकवरचे कपडे काढणं, घड्या घालणं, म्हणजे खूप जास्त नाही पण थोडं थोडंसं करतो। तर ह्या मी सुकं खोबऱ्याच्या वाट्या बाल्कनीमध्ये सुकत ठेवते, त्या कशासाठी तर मी सांगतेच। तर ते ज्या बाल्कनीमध्ये 2 घराला बाल्कनी आहेत तर ज्या बाल्कनीमध्ये ऊन आहे त्या बाल्कनीमध्ये ते शिफ्ट करणं, अशा बऱ्याच गोष्टी, फ्रीज मधून एखादी व्हेजिटेबल आर्विक मला हे व्हेजिटेबल काढून दे, ते व्हेजिटेबल काढून देणं, अशी सगळी कामं मला छोटी छोटी करण्यात मदत करत असतो। आणि आता 2 तास तो घरात नसतो त्यावेळी शांत असतं, तर हा 2 तासाचा जो वेळ असतो तो मी खूप युटिलाइज करते। ऑफकोर्स सकाळपासूनच कामं चालू असतात। तर आता मी मेथीचे लाडू करायला घेते कारण की ऑर्डर आहे। तर तुम्हाला माहितच आहे की मी भारतात जाण्याआधी दिवाळीच्या दरम्यान सुद्धा ऑर्डर घेणं स्टार्ट केलं होतं। त्यावेळी माझा जो कुरमुरा, कॉर्न, पोहा, चिवडा होता, त्याचबरोबर ओट्स कुकीजच्या बऱ्याच ऑर्डर्स मी दिल्या होत्या। आणि भारतातून आता आल्यानंतर 17 तारखेला मी आले, त्यानंतर बरेचसे 2 आठवडे मला घर सेट करण्यामध्ये, त्यानंतर हळदी कुंकूची तयारी यामध्ये गेलं। तर 1 तारखेपासून मी चालू केल्या पुन्हा ऑर्डर्स घ्यायला। तर आल्यापासून मला मेथीच्या लाडूच्या ऑर्डर आहेत आणि ऑलमोस्ट मी आतापर्यंत म्हणजे 12 दिवस झाले तर 3.5 किलो मेथीचे लाडू ऑलरेडी दिलेले आहेत ऑर्डर्स। तर ज्यांनी अर्धा किलो आधी दिली होती त्याने नंतर आवडीने पुन्हा 1 किलो ऑर्डर केले होते, रिव्ह्यू पण छान दिले, त्याच्यामुळे खूप मस्त वाटतं। आणि आता पुन्हा काल ऑर्डर आलेली आहे मेथीच्या लाडूची अर्धा किलोची आणि पुरणपोळ्यांची आलेली आहे पहिल्यांदा। तर मी काय रेटने देते, कसं इथे कॅल्क्युलेशन करते किंवा ते सगळं मी सांगतेच तुम्हाला। तर 12 पुरणपोळ्या, त्याच्यासोबत आमटी आणि अर्धा किलो लाडू मेथीचे अशी ऑर्डर आली होती। मग आज सकाळपासून माझी ती सगळी गडबड चालू आहे। म्हणजे मी सांगते मॉर्निंग माझी 6:30 ला स्टार्ट होते, माझं टिफिन, भाजी, चपाती, अगदी नाश्त्यापासून सगळं सकाळी झाल्यानंतर आर्विक माझं आवरणं, आमचा नाश्ता, त्याचा स्टडी, त्याच्यानंतर शूट केलेल्या ब्लॉगचं एडिटिंग, त्याच्याचमुळे इतकं सगळं डिले होत आहे कारण की सगळंच करणं डिफिकल्ट होतं। घरातली इतर कामं हे सगळं करण्यामध्ये वेळ जातो आणि त्यातच आता ऑर्डर्स घेते। काल आली ½ kg लाडूची ऑर्डर आणि पुरणपोळ्या, तर मग आज लगेचच दुपारी आणखी अर्धा किलोची ऑर्डर आली आणि आज सकाळपासून तर घरातल्या इतर कामांसोबत माझी सगळी ती सुद्धा तयारी चालू होती। तर वाटण करून ठेवलं, ताजं ऑलरेडी होतं तरी सुद्धा एवढं पुरण करून ठेवलं आणि प्लास्टिकच्या डब्यातच ठेवते, काचेच्या डब्यांमध्ये ठेवत नाही। घाई गडबडीमध्ये कधी डब्बा फुटला तर आपल्या ऑर्डरची सगळी वाट लागली, त्याच्यामुळे मी ते लक्षात ठेवून प्लास्टिकच्याच डब्यात ठेवते, हाताळायला इझी, घाई असते या सगळ्या गोष्टीमध्ये। त्याच्यामुळे या बारीक बारीक गोष्टी सुद्धा मी लक्षात ठेवते। कोणीतरी वाट पाहतंय त्या ऑर्डरची, त्याच्यामुळे आपल्याला वेळेत पूर्ण करून देणं गरजेचं आहे। आणि त्याच्यामुळे माझा टोटल 1 किलो आता लाडू मी बनवायला घेणारच आहे आणि त्यासाठी हे मी सुके खोबरे सुकवते। तर गेल्या आठवड्यापासून ठेवते कारण इथे सुकं खोबरं खूप महाग पडतं। म्हणजे ही जी आकार आहे ना वाटीचा, हा एवढ्या आकाराची वाटी, अशा 2 वाट्या 6 ग्रामला म्हणजे 120 ते 150 रुपयाच्या दरम्यान येतात। मग ते खूप महाग पडतात कारण की सुकं खोबरं लाडूसाठी खूप लागतं, त्याच्यामुळे घरामध्ये सुकवलं ना, आणि सध्या आता ऊन नाहीये त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो, पण
जसं जसं तो ऊन येईल तर जास्तीत जास्त नारळ सुकवून ठेवायचे आहे. तर इथे जर ऑर्डर्स घेण्यासाठी इथे बऱ्याचशा लेडीज आहेत ज्या घरातून असे छोटे छोटे बिझनेस करत असतात. तर तशीच मी सुद्धा सुरुवात केलेली आहे. इथे प्रत्येक गोष्टीसाठी लायसन्स लागतं, पण घरातून असे बरेचसे बिझनेस करतात आणि इथे त्याच्यासाठी खूप जास्त डिमांड आहे. कारण राहणारे बॅचलर्स आहेत किंवा फॅमिलीज आहेत, त्या लोकांना बनवण्यापेक्षा असं रेडी घेऊन खाणं केव्हाही चांगलं वाटतं. त्यामुळे इथे अशा बिझनेसला खूप जास्त डिमांड आहे. त्याच्यासाठी काय करावं लागतं, तर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचे इथे ग्रुप असतात. दुबईत राहत असेल तर दुबईकर ग्रुप आहे, अबुधाबीमध्ये राहताय तर अबुधाबीकर ग्रुप आहे, शिवाय मराठी उद्योजक वगैरे असे बरेच ग्रुप्स आहेत. तर तुम्ही जे पण तुमचं पॅम्पलेट तयार करतात ना, तुम्ही कोणकोणत्या ऑर्डर्स घेतात ते सगळं तुम्ही बनवायचं आणि मग ऍडमिनला सेंड करायचं. जे पण ऍडमिन असतात ते त्या ग्रुपमध्ये शेअर करतात. तर असंच मी माझे सुद्धा पॅम्पलेट्स बनवलेले आहेत. तर सध्या अगदी सिलेक्टेड मेनूज ठेवलेले आहेत. आता नॉनव्हेज सुद्धा स्टार्ट करणार आहे. चिकन ग्रेव्ही, चिकन सुक्का, प्रॉन्स ग्रेव्ही, प्रॉन्स सुक्का. तर काही आयटम्स मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. पुरणपोळी तर नव्हती टाकली तरी सुद्धा ऑर्डर आलेली आहे. आता जसं जसं मी काय काय ऑर्डर्स घेते तसं एक एक मेनू मी ऍड करत जाणार. तर इथे पुरणपोळीची किंमत काय आहे, तर तुम्ही रेस्टॉरंट किंवा जे असे खूप जुने आता बिझनेस करतायत त्यांच्याकडे तुम्हाला 10 ते 12 दिराम तुम्ही कन्वर्ट करून पहा, इतक्याला एक पुरणपोळी पडते. तर ती फार महागच आहे इथे, कारण की पुरणपोळीला मेहनत सुद्धा तितकी आहे. तर पुरणपोळी सोबत आमटी वगैरे असं सर्व मिळतं. पण मी पुरणपोळीची किंमत किती ठेवलेली आहे, तर 5 दिराम ठेवलेली आहे एका पुरणपोळीची. आणि जर आमटी पाहिजे असेल तर एक्स्ट्रा 10 दिरामला मी आमटी देते. कारण माझं जस्ट स्टार्ट झालेलं आहे म्हटल्यावरती मला तसं ठेवलं पाहिजे. स्वतःची कॉस्ट कडून प्रॉफिट मार्जिन हा थोडासा कमी ठेवला पाहिजे, तर आपल्याला बिझनेस ग्रो करता येतो. लगेचच आपण मोठी उडी नाही मारू शकत. आणि हळूहळू एक एक मेनू, कारण आता माझे आतापर्यंत ओट्स कुकीज, चिवडा, मेथीचे लाडू हे लोकांना आवडलेले आहेत. त्याच्यामुळे 30 लोक किंवा नवीन लोक सुद्धा ऑर्डर देत आहेत. म्हटल्यावरती आपली टेस्ट जर लोकांना आवडते तर त्याच्यानंतर आपण थोडंसं ग्रो करतो प्रत्येक गोष्ट. मेनू वाढवणं काय किंवा प्राइस वाढवणं काय. आणि मेथीच्या लाडूंची काय मी प्राइस ठेवलेली आहे, तर इकडे जर तुम्ही मार्केटमध्ये बघाल ना तर 100-120 दिराम 1 kg मेथीचे लाडू आहेत. पण मी 90 ठेवलेलं आहे, 90 दिराम. जर तुम्हाला हाफ kg पाहिजे तर 50 दिराम आणि जर 1 kg पाहिजे तर 90 दिराम. आणि मी जे मेथीच्या लाडूचं जे पॅम्पलेट बनवलंय त्यामध्ये मी त्यामध्ये काय काय टाकते, तर टोटल 21 इन्ग्रेडियंट्स वापरून मी मेथीचे लाडू बनवते. अगदी हेल्दी, टेस्टी. आणि ऑर्डर जेव्हा कोणी प्लेस करतं त्यावेळी विचारते सुद्धा की तुम्हाला त्याच्यातलं स्वीटनेस आणि बिटरनेस किती पाहिजे, दोन्ही बॅलन्स पाहिजे की जास्त कडू पाहिजे की जास्त गोड पाहिजे, तसं करून मग मी सगळे इन्ग्रेडियंट्स ऍड करते. तर असं आतापर्यंत आलेली टोटल ऑर्डर मेथीच्या लाडूंची 4.5 किलो जीवदापर्यंत जाणार आहे. आणि 12 पुरणपोळ्या आणि आमटी. असं आता मी आल्यानंतर, भारतातून आल्यानंतर आलेल्या सगळ्या ऑर्डर्स आहेत. त्याशिवाय आता हळूहळू थोडंसं मेनूज वाढवून आणखी थोडं वाढवायचं आहे. थोडंसं एकटीच सगळं करत असते त्याच्यामुळे थोडंसं हेक्टिक सुद्धा होतं, पण करत राहायचंय. कारण की बिझी राहिलं पाहिजे. माइंड बिझी राहिलं ना तर सगळं छान असतं. त्यामुळेच ब्लॉग शूट करणं पॉसिबल होतं, पण एडिटिंग करणं थोडंसं डिफिकल्ट होतं. पण ठीक आहे, मी ठरवलंय करायचंच, स्टॉप नाही करायचं काहीच. जे चालू आहे ते थोड्या थोड्या प्रमाणात हळूहळू का होईना आपल्याला जसं जमेल तसं करत राहायचं, पण बिझी राहायचं. तर इथे गुळ चिरून ठेवलेला आहे. ते सगळं ताजं मी करते. असं नाही की मी खोबरं मी किसून फ्रीजमध्ये ठेवून दिलं, तर तसं नाही. ते जे सुकं खोबरं किसून ठेवलं, ड्रायफ्रूट सगळे चॉप करून ठेवले आणि सगळी तयारी करून ठेवली. सगळं आवरलं, कारण किचन खूप पसारा झाला होता. सगळी तयारी करण्यात, पुरण तयार करण्यात, ते सगळं क्लीन केलं. आर्विकला सोडून आले आणि म्हटलं की आता शांतपणे लाडू करूया, कारण त्याला घेऊन येताना मंदार घेऊन येतात संध्याकाळचे. त्याच्यामुळे मला आता पुन्हा खाली उतरायचं नाहीये. आणि आता मग ऑर्डरसाठी बरेच डिस्पोजेबल बॉक्सेस लागतात, डब्बे लागतात. तर ते सर्व आहे ना, इथे बरेचसे असे होलसेलचे शॉप्स आहेत जिथे तुम्हाला डिस्पोजेबल सर्व आयटम्स मिळतात. तर मी आधी सुद्धा आणले होते, पण आता ऑर्डर्स वाढत आहेत. तर मग हाफ kgचे लाडू देण्यासाठी, 1 kgचे लाडू देण्यासाठी, त्याचबरोबर जे काही रस्सा असणार आहे ते सगळं देण्यासाठी, आमटी देण्यासाठी, सोलकढी वगैरे देण्यासाठी तसे कंटेनर्स पाहिजेत. कालच रात्री मंदार ऑफिसवरून आल्यावरती आम्ही त्या मार्केटला गेलो.
हे मी जस्ट आता थोडेसे इथे काढून ठेवलेले आहेत, बाकी सगळे वरती स्टोरेजमध्ये ठेवून दिलेले आहेत. तर हे असे मी हे 15 घेतले, म्हणजे हाफ केजी लाडू देण्यासाठी. आणि म्हणजे हा जो असा डब्बा असतो ना पॅक होतो, तर हे लाडूसाठी घेतलेलं आहे. प्लस हा पूर्ण आमटी देण्यासाठी, सोलकढी देण्यासाठी हे असे डबे घेतलेले आहेत. तर हा पूर्ण 50चा पॅक आहे, पण आता थोडेच काढून ठेवलेले आहेत मी. त्याशिवाय जर मोठी चिकनची हाफ केजीची किंवा प्रॉन्स करी वगैरे कशाची ऑर्डर असेल तर त्याच्यासाठी हे मोठे डबे. प्लस झिप बॅग, हे सगळं मी आता ना स्टोअर करून ठेवलेलं आहे. या सगळ्या पदार्थांमध्ये तूप भरपूर लागतं, तर मग मी ऑनलाईन तूप मागवून ठेवते एकत्र. तर मग हे असे आपले अमूलचेच इथे मी डबे मागवते. तसे मी हे एकत्र 3 डबे मागवले, तर मग थोडासा डिस्काउंट सुद्धा पडतो. हा जर 1 किलोचा डब्बा तुम्ही असं सुपर मार्केटमध्ये घ्यायला गेला ना तर 39-40 दिराम पर्यंत आहे. तर मग लाडू करायला तर सुरुवात करते. मी नेहमी 2 कढया ठेवते, म्हणजे कसं एकामध्ये भाजून दुसरं ओतता येतं किंवा दोन्ही बाजूला ना भाजता येतं. कधी सुद्धा डिंक आहे ना नेहमी छोटा बघून घ्यायचा, छोटे छोटे दाणे असलेला. कारण काय होतं माहितीये, त्यामुळे तो छान फुलतो. खूप मोठे असलेला तर अजून सॉफ्ट राहतो. आणि मिक्सरला कधीच नाही लावायचा, कारण त्याने एकदम त्याचा पेस्ट होऊन जाते. तर डिंक हा फ्राय करून आहे ना तुम्ही मॅशरच्या साह्याने थोडासा हलका दाबून घ्यायचा, कारण दाताखाली आलेला छान वाटतो. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही ऑर्डर घेता ना त्यावेळी तुम्ही काय काय टाकलेलं आहे हे सगळं बारीक न करताय ना, तुम्ही जर जाड ठेवला तर समोरच्याला खाण्याला कळतं सुद्धा. त्यामुळे मी पहिल्यांदा डिंक फ्राय का करून घेते, तर त्याच्या राहिलेल्या तुपामध्ये ना बाकी पुढची गोष्ट भाजता येते. आणि थोडं थोडंसं टाकते, जेणेकरून त्याला फुलायला छान जागा मिळते. एकदम जर घातलं ना तर मग डिंक छान फुलणार नाही. लाडूची पूर्ण रेसिपी मी काही दाखवू शकत नाही, कारण तितका वेळ नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कारण की मी आता त्याचा बिझनेस स्टार्ट केलेला आहे. संपूर्ण 1 किलो लाडू करायला साधारणतः मला 2 तास तरी लागतात. सगळं अगदी छान भाजून घेऊन त्यानंतर लाडू वळायला, कारण मेथीच्या लाडूला फार मेहनत लागते. सगळं साहित्य अगदी अचूक प्रमाणात, शिवाय चांगलं भाजलेलं. अजिबात घाई न करता अगदी शांततेत स्लो गॅसवर सर्व व्यवस्थित भाजावं लागतं. आणि सांगू का, मेथीचे लाडू मला कधी आवडायचे सुद्धा नाहीत आणि बनवायला तर त्याहून यायचे नाहीत. पण मेथीचे लाडू बनवायला मी कसे शिकले आणि खायला सुद्धा कसे आवडायला लागले, यामागे एक ना छान स्टोरी आहे. ती मी नक्कीच कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेन. कारण मेथीचे लाडू उत्तम जमण्यामागे माझी प्रेग्नन्सी, डिलेव्हरी, ओटभरण कॅन्सल होणं, पॅन्डेमिक अशी बरीच कारणं आहेत. आणि प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक असा इन्सिडन्स असतो किंवा तिच्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान ज्या गोष्टी होतात ना त्या ती कधीच विसरू शकत नाही. तसंच माझ्यासोबत सुद्धा झालेलं आहे आणि ते मी नक्कीच तुमच्यासोबत कधीतरी शेअर करेनच. सर्व साहित्य भाजून घेतलं, मग त्यानंतर आम्ही ना आमचं जेवण आटपून घेतलं. मग आता गूळ मेल्ट करून सर्व मिक्स करून मी लाडू वळायला घेते. आणि लाडूचा आकार सुद्धा मी ऑर्डरप्रमाणे करते. तर माझी ही नॉर्मल साईज आहे लाडूची, पण जर कोणी सांगितलं की मला आणखी छोटे हवे आहेत तर त्याप्रमाणे मी हे लाडू केलेले आहेत. आणि हाफ केजी लाडूसाठीही मी अशी पॅकिंग करते. आणि आता वेट करून पॅक करून असेच ठेवून देणार. यातल्या एका लाडूच्या ऑर्डरसोबत पुरणपोळीची ऑर्डर आहे आणि या दोन्ही ऑर्डर्स मला उद्या डिलिव्हर करायच्या आहेत. हॅलो, तर काल नंतर डिरेक्टली आज मी व्लॉगला कंटिन्यू करते. आणि तर संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत, त्यामुळे पहिल्यांदा आर्विकला ट्युशनला सोडून लवकरच घरी पोहोचायचं आहे. 5:45 वाजलेले आहेत. जस्ट मी आर्विकला ट्युशनला सोडून आली. आणि तुम्हाला माहितच आहे, काल तर मी सांगितलं होतं की मला ऑर्डर 1 किलो मेथीच्या लाडूची आहे आणि प्लस 12 पुरणपोळी. तर आता मी पुरणपोळ्या करायला घेते. आमटी इथे मी करून ठेवलेली आहे, ती आता गरम करायला घेणार, कारण पुरणपोळी सोबत मला आमटी सुद्धा द्यायची आहे. आणि त्याशिवाय मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला खूप खूप थँक्स म्हणायचं आहे. तर माझा जो हळदी कुंकाचा ब्लॉग होता तो खूप जणांना आवडला. मला तसं तुम्ही कमेंटद्वारे रिस्पॉन्स सुद्धा दिलात. तर ज्या ज्या सगळ्यांनी आवडीने पाहिला आणि ज्या ज्या सगळ्यांनी कमेंट केले त्या सगळ्यांसाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. माझं खूप छान कौतुक केलं आणि त्याच्यामध्ये मला बरेचसे छान छान कमेंट सुद्धा आले. तर मी मला 6:45ला डिलिव्हरी द्यायला जायची आहे ऑर्डरची, तर त्याआधी ना मी पटकन तुम्हाला सांगून घेते. तर जो उपमा बनवला होता ना त्याचं मी नक्कीच एक ब्लॉग मध्ये रेसिपी शेअर करेन. त्याचं जे काही प्रमाण आहे मी तर अंदाजे बनवते,
पण नक्कीच तुम्हाला प्रमाणासकट सांगण्याचा प्रयत्न करेन. तर त्याच्यासाठी एक वेगळा ब्लॉग करेन. त्यानंतर व्हाईट ढोकळा आहे, तर त्याच्यामध्ये मी इनो यासाठी घालते ना की कारण तुम्ही जर विदाऊट इनो जरी नॉर्मल आपलं जे डोसाचं इडलीचं बॅटर असतं अगदी घरी केलेलं किंवा बाहेरून विकत आणलेलं सुद्धा जे ऑलरेडी फर्मेंटेड असतं त्याला इनोची गरज नसते, तर तुमचा व्हाईट ढोकळा नॉर्मल तसाही केला ना तरी छानच होईल. पण इनो टाकल्याने काय होतं माहितीये, इनो टाकून ज्यावेळी इनो पण टाकला ना की त्याच्यावर थोडंसं किंचित पाणी घालायचं, ते फसफसतं आणि मग तुम्ही पूर्ण फेटायचं. तर काय होतं म्हणजे बॅटर हलकं होतं, त्यामुळे ढोकळा जो तो हलका होतो आणि पचायला सुद्धा. कधी कधी काय होतं माहितीये, इडली ढोकळा हे प्रकार जे असतात ते खाताना थोडे बसतात पण तसं जाणवत नाही. त्यासाठी मी इनो ऍड करते. अगदी चिमूटभर, म्हणजे तुमची जेवढं क्वांटिटी आहे त्यानुसार ऍड करायचं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे येल्लो ढोकळा जो आहे, तर मला रिक्वेस्ट आली होती की ढोकळा मी कसला बनवला, तर मी सांगते. आपल्याकडे भारतात हे तालोद, हे माझ्याकडे होतं आणखी एक्स्ट्रा पॅकेट, तर म्हटलं दाखवूया. तर तालोद हे नाव आहे. खमण ढोकळा ह्याच्यामध्ये 2-3 प्रकार येतात. आय थिंक व्हाईट ढोकळ्याचा पण येतो वगैरे, पण मी फक्त आणि फक्त येल्लो ढोकळाच वापरलेला आहे. आणि आजपर्यंत मी मार्केटमधले बरेचसे जे ढोकळ्याचे ब्रँड आहेत ते वापरलेले आहेत. शिवाय मी घरी सुद्धा बॅटर केलेला आहे, पण कधी ना कधी काही ना काही कमी जास्त होतच राहतं. पण हा जो आहे ना, हा बेस्ट रिझल्ट देतो, म्हणजे ढोकळा खूप छान होतो आणि तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलातच. तर हा असा आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्नॅप मारून घ्या, म्हणजे आणि दुकानात इझिली मिळतो. इथे सुद्धा मी छान होतो, त्यामुळे मी नेहमी माझ्या सामानामध्ये दर महिन्याला खमण ढोकळ्याचं तालोदचं पॅकेट सुद्धा आणते, कारण महिन्यातून 1, 2, 3 वेळा असा नाश्ता माझा असतोच याचा. तर आय होप ह्या सगळ्या ज्या काही क्वेरी होत्या त्या सॉल्व्ह झालेल्या असतील. तर आता मी ऑर्डरला स्टार्ट करते. चला. इथे मी पुरणपोळीला लावण्यासाठी तेलामध्ये भरपूर तूप घालून ते मेल्ट करून घेते, जेणेकरून ते पुरणपोळीवर छान स्प्रेड होतं आणि ऑफकोर्स तुपामुळे पुरणपोळीची चव आणखी एन्हान्स होते. कोणतीही ऑर्डर मी 1 डे प्रायर घेते, कारण तयारीसाठी वेळ हा लागतोच आणि तसं मी ते पॅम्पलेटमध्ये मेन्शनसुद्धा केलेलं आहे. 6ला मी पुरणपोळ्या करायला सुरुवात केली होती आणि आता ऑलमोस्ट 6:45 वाजलेले आहेत. 7:15च्या दरम्यान मला निघायचं आहे ऑर्डर डिलिव्हरी करायला. एका तासात 20 पुरणपोळ्या केल्या मी, 12 ऑर्डरच्या आणि बाकी आमच्या जेवणाच्या. आणि ज्यांनी ऑर्डर दिली आहे ना त्यांनी 4 आणि 8 पुरणपोळ्या अशा वेगवेगळ्या पॅक करायला सांगितल्या होत्या, त्या तशाच करते आहे मी. फायनली मी निघालेली आहे आणि आजची डिलेव्हरी ही मंदारच्या ऑफिस जवळची आहे, त्यामुळे ते मला ऑन दी वे भेटणार सुद्धा आहेत. शक्यतो मी घराजवळच्याच एरियामध्ये डिलेव्हरी देते आणि मंदारचं ऑफिस हे घरापासून 20 मिनिटाच्या अंतरावरती आहे. सो आता आम्ही दोघे पुन्हा पटापट जाऊ पुढे आणि ही हँडओव्हर करू आणि आम्हाला लगेचच पुन्हा घरी जायचं आहे, कारण आर्विकची सुटायची वेळ झालेली आहे. तर मंदारच्या ऑफिस जवळ जिथे डिलेव्हरी द्यायचं होतं ना, ते लोकेशन एक्झॅक्टली मला माहीत नव्हतं, म्हणून दोघे सोबत गेलो आणि मग मंदार यांना पुढे घरी गेले लवकर, कारण की आर्विकला ट्युशनमधून सुद्धा घ्यायचं होतं. आणि मी आले सेकंड डिलेव्हरी देण्यासाठी, ती म्हणजे ½ kg लाडूची. इथे मी लिफ्टची वाट पाहते आणि लवकरच आता ही डिलिव्हरी सुद्धा देऊन घरी पोचायचं आहे. असा होता आजचा ब्लॉग. व्ह्यूमध्ये आल्यापासून ब्लॉगिंग तर स्टार्ट केलं आणि फायनली स्टार्ट केलेलं आहे स्वतःच्या बिझनेसला, जी माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती, जे आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर केलं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.